नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे जर TET 2026ची तयारी करत असाल तर आजच्या या सेशनमध्ये आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावरील महत्त्वाची 30 प्रश्नांचा सराव या ठिकाणी करणार आहोत. सखोल स्पष्टीकरणासह तुमचे सर्व डाऊट आणि कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर होणार आहेत. मित्रांनो, आजचा हा सेशन बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यावरील ऑल सिलेबसवर असणार आहेत. म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रमावरील प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. बघा मित्रांनो, प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला परीक्षेला विचारले जातात त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आपण दररोज नवनवीन व्हिडिओज आपल्या या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. बघा मित्रांनो, प्रश्न काय दिले. प्रश्न क्रमांक पहिला, इयत्ता 8वीच्या वर्गात गुरुत्वाकर्षण शिकवताना शिक्षकाने सुरुवातीला सफरचंद खाली पडले, चेंडू वर फेकला असता खाली येणे अशी उदाहरणे दिली आणि शेवटी गुरुत्वाकर्षणाचा नियम स्पष्ट केला. शिक्षकाने येथे कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर केला असा प्रश्न केलेला आहे. मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे तर पर्याय ए असणार आहे. उद्गामी पद्धत म्हणजे इंडक्टिव्ह मेथड या अध्यापन पद्धतीचा त्या शिक्षकाने वापर केला. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की उद्गामी पद्धत म्हणजे काय, इंडक्टिव्ह मेथड काय आहे. तर मित्रांनो, या संदर्भात आपण स्पष्टीकरणामध्ये सखोल विश्लेषण करणार आहोत. बघा, महत्त्वाची पॉईंट असणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आपल्या स्क्रीनवरती दिसतोय. बघा मित्रांनो, काय दिले की उद्गामी पद्धतीमध्ये म्हणजे इंडक्टिव्ह मेथडमध्ये शिक्षक आधी विद्यार्थ्यांसमोर विशिष्ट उदाहरणे म्हणजे एक्झाम्पल ठेवतात आणि त्या उदाहरणांच्या निरीक्षणावरून विद्यार्थी स्वतः सामान्य नियमाकडे म्हणजे रूलकडे जातात. ह्याला शॉर्टमध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता. मित्रांनो, इंडक्टिव्ह मेथड म्हणजे उद्गामी पद्धत काय आहे तर उदाहरणाकडून नियमाकडे जाणे म्हणजेच मित्रांनो इंडक्टिव्ह मेथड उद्गामी पद्धत होय. ओके, आता याच्यानंतर पुढे बघा काय दिले की पेपर 2च्या स्तरावर विज्ञान, गणित, व्याकरण शिकविण्यासाठी ही सर्वात प्रभावी बालकेंद्रित पद्धत मानली जाते. बघा मित्रांनो, लक्षात ठेवा, महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचे सर्व डाऊट आणि कन्सेप्ट क्लिअर या ठिकाणी होणार आहेत. बघा, याच्यानंतर समोरचा प्रश्न क्रमांक 2 काय दिलेला आहे स्क्रीनवरती दिसतोय आपल्याला. वर्गातील एक हुशार मुलगी गणिताच्या तासाला सतत शांत बसते आणि लक्ष देत नाहीत. शिक्षकाने चौकशी केल्यावर समजले की वर्गात शिकवली जाणारी गणिते खूप सोपी आहेत आणि त्यामुळे मला कंटाळा येतो. हॉवर्ड गार्डनर यांच्या सिद्धांतानुसार शिक्षकाने काय करावे. मित्रांनो, या प्रश्नाचा अचूक उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये दिले की तिच्यासाठी उच्च काठिण्य पातळीचे आव्हानात्मक कोडी किंवा उच्च क्षमतेची कामे म्हणजे एनरिचमेंट टास्क द्यावीस. ओके, मग आता तुमचे जे डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा मित्रांनो, काय दिलेलं आहे स्पष्टीकरणामध्ये तर या ठिकाणी दिले की हॉवर्ड गार्डनर यांच्या बहुबुद्धिमत्ता सिद्धांतानुसार म्हणजे मल्टिपल इंटेलिजन्स थेरी ही कोणी मांडली तर हॉवर्ड गार्डनर यांनी मांडलेली आहे बहुबुद्धिमत्ता सिद्धांत. काही मुलांमध्ये तार्किक गणितीय बुद्धिमत्ता सरासरीपेक्षा खूप जास्त असते. अशा प्रज्ञावान म्हणजे गिफ्टेड मुलांना सामान्य दर्जाचे काम दिले तर त्यांना त्यांच्यात कंटाळा निर्माण होतो. शिक्षकाने त्यांच्या सुप्त बुद्धीला आव्हान देणारे म्हणजे इनरिचमेंट टास्क दिले पाहिजे. हे महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. तुमचे सर्व डाऊट या ठिकाणी क्लिअर झाले असतील मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3 काय दिलेला आहे आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय. प्रश्न असा केले की इयत्ता 7वीचा रोहन खेळाच्या मैदानावर मित्रांशी भांडताना खूप आक्रमक होतो, परंतु वर्गात आल्यावर शिक्षकांसमोर अत्यंत नम्र राहतो. रोहनच्या वर्तनातील हा बदल कोणत्या मानसशास्त्रीय संरक्षण यंत्रणेचे म्हणजे डिफेन्स मेकॅनिझमचे उदाहरण आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी केलेला आहे. मित्रांनो, या प्रश्नाचा अचूक उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये दिलेला आहे. प्रतिक्रिया निर्मिती म्हणजे रिॲक्शन फॉर्मेशन हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता तुमचे जे डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा, कन्सेप्ट काय दिलेला आहे तर प्रतिक्रिया निर्मिती म्हणजे रिॲक्शन फॉर्मेशन हे काय आहे तर या संरक्षण यंत्रणेत व्यक्तीच्या मनात एखाद्याबद्दल किंवा परिस्थितीबद्दलची खरी भावना किंवा राग असतो, त्याच्या अगदी उलट बाह्य वर्तनची ती समाजात दाखवते. रोहन मनात असलेला राग किंवा आक्रमकता शिक्षकांसमोर आणू शकत नाहीत म्हणून तो तिथे अतिनम्र बनण्याचे सोंग करतो असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये दिलेला आहे. मित्रांनो, तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील तर आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 4 नंबरचा बघा काय दिलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. या ठिकाणी प्रश्न असा केले की मराठीच्या तासाला
शिक्षिका विरामचिन्हे शिकवत आहेत. एका विद्यार्थ्याने विचारले, मॅडम आपण व्हॉट्सअपवर मेसेज करताना विरामचिन्हे का वापरत नाहीत? या प्रश्नातून विद्यार्थ्यांच्या कोणत्या विचार प्रक्रियेचे दर्शन होते? मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतोय. अपसारी किंवा चिकित्सक विचार यालाच डायव्हर्जंट किंवा क्रिटिकल थिंकिंग लक्षात ठेवायचं आहे. हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये दिलेलं आहे. ओके, मग आता आपल्याला या ठिकाणी या प्रश्नावरची कन्सेप्ट क्लिअर करायचं आहे. बघा मित्रांनो, काय दिले की जेव्हा विद्यार्थी पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्ष बाह्य जगातील व्यावहारिक अनुभवांशी उदाहरणार्थ व्हॉट्सअप मेसेजिंगशी जोडून प्रश्न विचारतो, तेव्हा तो चिकित्सक विचार म्हणजे क्रिटिकल थिंकिंग करत असतो. तो नियमांना जशीच्या तसे पाठ करता त्यामागील वास्तविकता शोधतो. म्हणजे जर रचनावादी शिक्षणात याला अत्यंत महत्त्व आहे. हे आपल्या या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे. तुमचे डाऊट आणि कन्सेप्ट क्लिअर झाले असतील मित्रांनो, आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 5 नंबरचा बघा काय दिले. महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न असा केले की कोहलबर्ग यांच्या नैतिक विकास सिद्धांतानुसार कोहलबर्गने मॉरल डेव्हलपमेंट थेअरी ही मांडलेली आहे, सर्वांना माहिती आहे. मग त्या सिद्धांतानुसार जर मी शिक्षकांची आज्ञा पाळली नाहीत तर मला वर्गाबाहेर उभे राहावे लागेल. असा विचार करणारा विद्यार्थी नैतिकतेच्या कोणत्या टप्प्यावर आहे? मित्रांनो, ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय बी मध्ये दिले. आज्ञाधारकपणा आणि शिक्षा अभिमुखता म्हणजे पनिशमेंट अँड ऑबिडियन्स ओरिएंटेशन या टप्प्यावर विद्यार्थी नैतिकतेच्या या टप्प्यावर आहेत. ओके, मग आता महत्त्वाचे पॉईंट आणि आपल्याला कन्सेप्ट स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे ते बघायचं. मित्रांनो, बघा काय दिलेलं आहे स्पष्टीकरणामध्ये. आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय की लॉरेन्स कोहलबर्ग यांच्या नैतिक विकासाच्या पहिल्या पातळीच्या म्हणजे प्री कन्व्हेन्शनल लेवल पहिल्या टप्प्यात बालकाची नैतिकता केवळ शिक्षा टाळणे यावर आधारलेली असते. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट काय आहे तर लॉरेन्स कोहलबर्ग यांनी 3 लेवल सांगितलेले आहे, 3 पातळी सांगितलेली आहे. त्यामधील ही पहिली पातळी आहे प्री कन्व्हेन्शनल लेवल. मग या पातळीमध्ये या टप्प्यामध्ये बालकाची नैतिकता केवळ शिक्षा टाळणे यावर आधारलेली आहे. लक्षात ठेवा, येथे विद्यार्थ्याला नियमांचे आंतरिक महत्त्व समजले नसते तर फक्त वर्गाबाहेर उभे राहण्याची शिक्षा टाळण्याची तो आज्ञा पाळतो. हे महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये बघितलेले आहेत. ओके, तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील मित्रांनो, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 6 नंबरचा बघा काय दिलाय. प्रश्न असा केले की सायन्स लॅबमध्ये प्रयोग करताना नेहाकडून काचेची परीक्षा नळी म्हणजे टेस्ट ट्यूब ही फुटली. शिक्षकाने तिला न ओरडता विचारले, नेहा हे कसे घडले आणि पुढील वेळी असे होऊ नये म्हणून तू काय काळजी घेशील? शिक्षकाच्या या वर्तनामुळे नेहामध्ये कशाचा विकास होईल? असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी केलेला आहे. मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय बी मध्ये दिले. स्वनियमन आणि भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे सेल्फ रेग्युलेशन अँड इमोशनल इंटेलिजन्स हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ओके, मग आता तुमचे जे डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा मित्रांनो, या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये काय दिले की डॅनियल गोलमन यांच्या भावनिक बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार म्हणजे डॅनियल गोलमन यांनी इमोशनल इंटेलिजन्स थेअरी ही मांडलेली आहे. एवढं लक्षात ठेवा. चुका झाल्यावर मुलावर न रागावता त्यांना आत्मपरीक्षण करायला लावल्यास त्यांच्यात स्वनियमन म्हणजे सेल्फ रेग्युलेशन हे विकसित होतो. शिक्षकाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे नेहामध्ये भीतीऐवजी भविष्यात काळजी घेण्याची जबाबदारी निर्माण झाली. म्हणून आपण या ठिकाणी स्वनियमन आणि भावनिक बुद्धिमत्ता हे कायदे स्पष्टीकरणामध्ये या ठिकाणी बघितले. मित्रांनो, तुमचे सर्व डाऊट या ठिकाणी क्लिअर झाले असतील. ठीक आहे, तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 7 नंबरचा बघा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. या ठिकाणी समावेशक वर्गातील एक अंध म्हणजे व्हिज्युअली इम्पायर्ड विद्यार्थी भूमितीतील त्रिकोण आणि वर्तुळ या संकल्पना समजून घेण्यास धडपडत आहेत. शिक्षकाने खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक साधनाचा वापर करणे सर्वात योग्य ठरेल असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी केलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये दिले. स्पर्श ज्ञानक्षम त्रिमितीय आकृत्या म्हणजे ट्रॅक्टाईल 3D मॉडेल्स किंवा भूबोर्ड याला जिओ बोर्ड म्हणतात, याचा वापर करणे हे महत्त्वाचं ठरले. ओके, मग आता या ठिकाणी तुमचे जे डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. मित्रांनो, बघा काय दिले. महत्त्वाचे पॉईंट असणार आहे. यामध्ये दृष्टिदोष असलेल्या अंध विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी स्पर्श ज्ञानेंद्रियचा पर्याय वापरावा लागतोय. ते पाहू शकत नसल्यामुळे त्यांना हाताने स्पर्श करून आकारांचा आणि कोणांचा अचूक अंदाज घेता येईल अशा त्रिमितीय आकृत्या किंवा भूबोर्ड देणे हाच सर्वोत्तम सर्वसमावेशक मार्ग आहे. हे या ठिकाणी आपल्याला
स्पष्टीकरणामध्ये दिले. मित्रांनो, तुमचे डाऊट या ठिकाणी क्लिअर झाले असतील. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. सोबतच व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि दररोज अशाच पद्धतीने आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला शिकायला मिळणार आहेत. त्यासाठी काय करायचं आहे तर फक्त आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मित्रांनो, तुमचे सर्व डाऊट आणि कन्सेप्ट आपण या ठिकाणी क्लिअर करत असतो. त्यासाठी फक्त चॅनलसोबत जोडून राहायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला समोरच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 8 नंबरचा बघा मित्रांनो, काय दिलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. इयत्ता 6वी मधील विद्यार्थ्यांचे गट करून शिक्षकाने त्यांना पर्यावरण प्रदूषण या विषयावर प्रकल्प तयार करण्यास सांगितले. या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रामुख्याने कोणत्या अध्ययनाला चालना मिळते? मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय बी मध्ये दिले. काय दिलेलं आहे की सामाजिक किंवा सहकारी अध्ययन यालाच पीअर किंवा कोलॅबोरेटिव्ह लर्निंग असे म्हणतात. मग आता तुमचे जे डाऊट आहे ते आपण या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा मित्रांनो, काय दिले महत्त्वाचे पॉईंट असतील. लेव वायगोस्की यांच्या सामाजिक सांस्कृतिक सिद्धांतानुसार मुले जेव्हा गटात किंवा पीअर ग्रुपमध्ये एकत्र येऊन प्रकल्प पूर्ण करतात तेव्हा त्यांच्यात विचारांची देवाणघेवाण होते. या सहकारी अध्ययनामुळे म्हणजे कोलॅबोरेटिव्ह लर्निंगमुळे मुलांमध्ये सामाजिक कौशल्ये आणि उच्च दर्जांचा बोधात्मक विकास घडून येतोय. अशा पद्धतीने आपल्याला स्पष्टीकरणामध्ये दिले. मित्रांनो, तुमचे सर्व डाऊट या ठिकाणी स्पष्टीकरणाच्या माध्यमातून क्लिअर झाले असतील. आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 9 नंबरचा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला बघायचा आहे. या ठिकाणी प्रश्न असा केले की शिक्षकाने एका विद्यार्थ्याला सांगितले की जर तू विज्ञान प्रदर्शनांसाठी चांगला मॉडेल बनवला तर तुला वर्गाचा कॅप्टन बनविले जाईल. स्किनर यांच्या मते येथे शिक्षकाने कोणत्या घटकाचा वापर केला आहे? मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचा अचूक उत्तर आपल्याला पर्याय ए मध्ये दिले की बाह्य धनात्मक प्रबलीकरण यालाच एक्सटर्नल पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंट असे म्हणतात. ठीक आहे. मग आता या ठिकाणी तुमचे जे डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा मित्रांनो, काय दिले की बी.एफ. स्किनर यांच्या साधक अभिसंधान म्हणजे ऑपरंट कंडिशनिंग थेरीनुसार जेव्हा एखादे इष्ट वर्तन घट्ट करण्यासाठी बाहेरून बक्षीस किंवा आमिष उदाहरणार्थ वर्गाचा कॅप्टन बनवणे हे दिले जाईल तेव्हा त्याला धनात्मक प्रबलीकरण किंवा पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंट असे म्हणतात. यामुळे विद्यार्थ्यांची कृती करण्याची गती वाढते. ठीक आहे मित्रांनो, तुमचे सर्व डाऊट या ठिकाणी क्लिअर झाले असतील. आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 10 नंबरचा काय दिले बघा. एका विद्यार्थ्याला सायकल चालवता येत असल्यामुळे तो मोटारसायकल बाईक चालवायला खूप लवकर शिकला. तर येथे अध्ययनाचे कोणते संक्रमण झाले असा प्रश्न केलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असेल पर्याय सी धनात्मक संक्रमण यालाच पॉझिटिव्ह ट्रान्सफर लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, आता धनात्मक संक्रमण म्हणजे काय तर ते आपण स्पष्टीकरणामध्ये या ठिकाणी बघूया. बघा, स्पष्टीकरणामध्ये काय दिले की जेव्हा एका परिस्थितीत मिळालेले पूर्वज्ञान किंवा कौशल्य हे दुसरी नवीन परिस्थितीत किंवा नवीन कौशल्य शिकताना अनुकूल आणि उपयुक्त ठरते तेव्हा त्याला धनात्मक संक्रमण म्हणजे पॉझिटिव्ह ट्रान्सफर ऑफ लर्निंग असे म्हणतात. ठीक आहे. आता तुमचे पॉईंट या ठिकाणी क्लिअर झाले असतील की धनात्मक संक्रमण म्हणजे काय. सायकलचा समतोल राखणे हे बाईक चालवताना थेट फायदेशीर ठरते. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये दिले. मित्रांनो, तुमचे सर्व डाऊट क्लिअर झाले असतील. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 11 बघा, काय दिलेला आहे. पियाजे यांच्या बोधात्मक विकास सिद्धांतानुसार इयत्ता 6वीचा विद्यार्थी नदी, पर्वत आणि मानवी जीवन यामधील परस्पर संबंधावर स्वतःचे मत मांडू शकतो. हा बदल बोधात्मक विकासाच्या कोणत्या अवस्थेची सुरुवात दर्शवते असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी केलेला आहे. मित्रांनो, या प्रश्नाचा अचूक उत्तर पर्याय डी मध्ये पाहायला मिळतोय. औपचारिक क्रियात्मक अवस्था म्हणजेच फॉर्मल ऑपरेशनल स्टेज हे आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे. ओके. मग आता फॉर्मल ऑपरेशनल स्टेज म्हणजे काय तर ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा मित्रांनो, स्पष्टीकरणामध्ये काय दिले की जीन पियाजे यांच्या मते 11 वर्ष वयाच्या पुढील मुले औपचारिक क्रियात्मक अवस्थेत म्हणजे फॉर्मल ऑपरेशनल स्टेजमध्ये प्रवेश करतात. या अवस्थेत मुले केवळ डोळ्यांसमोर दिसणाऱ्या गोष्टीचाच विचार करीत नाहीत तर अमूर्त संकल्पना, विचार आणि त्यामधील जटिल कार्यकारण भाव समजून स्वतःचे तर्कशुद्ध मत मांडू शकतात. हे अशा पद्धतीने आपल्याला औपचारिक क्रियात्मक अवस्थेत मुलांमध्ये काय चेंजेस होतात हे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. ठीक आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण समोरचा प्रश्न बघूया. मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. प्रश्न असा केले की एका वर्गातील विद्यार्थी शिक्षकांनी प्रश्न विचारताच नियमित गाईड किंवा पुस्तकातील शब्दांस उत्तरे देतात.
अशा विद्यार्थ्यांमध्ये अध्यापनशास्त्राच्या दृष्टीने कोणत्या कौशल्याची कमतरता आहे, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी केलेला आहे. मित्रांनो, ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये दिले. स्व अभिव्यक्ती आणि विश्लेषणात्मक विचार याला सेल्फ एक्सप्रेशन आणि ॲनालिटिकल थिंकिंग असे म्हणतात. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, आपल्याला स्पष्टीकरणामध्ये बघायचं आहे. काय दिलेलं आहे तर या ठिकाणी पुस्तकातील किंवा गाईडमधील उत्तरे जशीच्या तशी सादर करणे हे यांत्रिक पाठांतर म्हणजे रोट लर्निंग दर्शवते. रचनावादी शिक्षण पद्धतीनुसार विद्यार्थ्यांमध्ये स्वतःच्या शब्दांत विचार मांडण्याची म्हणजे स्व अभिव्यक्ती आणि संकल्पनेचे विश्लेषण करण्याची क्षमता असणे हे आवश्यक आहे, ज्याची इथे कमतरता दिसून येते, असा प्रश्न स्पष्टीकरण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, तुमचे डाऊट क्लिअर झाले असेल तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 13 नंबरचा बघा काय दिले. प्रश्न महत्त्वाचा आहे. शिक्षकाने वर्गात लिंगभाव संवेदनशीलता म्हणजे जेंडर सेन्सिटिव्हिटी, याला जेंडर स्टेरिओटाइप असे सुद्धा तुम्ही म्हणू शकता, वाढविण्यासाठी खालीलपैकी कोणती कृती करावी, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी केलेला आहे. मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये पाहायला मिळतोय. विविध उदाहरणे देताना आणि जबाबदाऱ्या वाटताना स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव न करता समान संधी देणे, हे आपल्याला या ठिकाणी पर्याय सी मध्ये उत्तर दिलेलं आहे. क्लिअर झालंय मित्रांनो. आता तुमचे जे डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिले. वर्गातील लिंगभाव पूर्वग्रह म्हणजे जेंडर स्टिरिओटाइप नष्ट करण्यासाठी शिक्षकाची भूमिका तटस्थ असावी लागते. पारंपरिक पद्धतीने कामांचे वर्गीकरण न करता, उदाहरणार्थ मुलींना गृहव्यवस्थापन, मुलांना क्रीडा, या दोन्ही लिंगाच्या विद्यार्थ्यांना सर्व उपक्रमात उदाहरणात समान प्रतिनिधित्व व संधी दिली पाहिजे, हे या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे मुद्दे स्पष्टीकरणामध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 14 नंबरचा बघा काय दिले. प्रश्न असा केले की सतत आणि सर्वकष मूल्यमापन, याला CCE शॉर्टमध्ये लक्षात ठेवा, अंतर्गत विद्यार्थ्यांचा पोर्टफोलिओ तयार करताना शिक्षकाने त्यात कशाचा समावेश करावा, असा प्रश्न केलाय मित्रांनो. या प्रश्नाचा अचूक उत्तर पर्याय बी मध्ये दिलेला आहे. विद्यार्थ्याने वर्षभरात केलेल्या उत्कृष्ट कलाकृती, निबंध, प्रकल्प आणि त्यांच्या प्रगतीची संकलित माहिती म्हणजेच पोर्टफोलिओ तयार करताना शिक्षकाने याचा समावेश करायला पाहिजे. कशामध्ये तर सतत आणि सर्वकष मूल्यमापन अंतर्गत. ओके, आता तुमचे जे डाऊट आहे मित्रांनो ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिले की पोर्टफोलिओ हे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मोजमाप करणारे गुणात्मक साधन आहेत. महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. पोर्टफोलिओ हे जे आहे हे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मोजमाप करण्याचे गुणात्मक साधन आहे. यामध्ये केवळ परीक्षेचे गुण नसतात, तर विद्यार्थ्यांचे वर्षभरात स्वतःच्या बुद्धीने तयार केलेले सर्वोत्कृष्ट निबंध, चित्रे, प्रकल्प आणि प्रगतीचा गुणात्मक आलेख संग्रहित केलेला असतो, जो त्याची अष्टपैलू क्षमता दर्शवते. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरणाच्या माध्यमातून सर्व डाऊट क्लिअर झाले असतील मित्रांनो. पोर्टफोलिओ हे नेमकं काय आहे ते तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये समजलं असेल. पुढचा प्रश्न बघूया. बघा मित्रांनो काय दिले. प्रश्न क्रमांक 15. वायगोस्की यांच्या मते जेव्हा मुले स्वतःचे वर्तन नियंत्रित करण्यासाठी किंवा स्वतःला मार्गदर्शन करण्यासाठी स्वतःशीच मोठ्याने बोलतात, उदाहरणार्थ गणित सोडवताना स्वतःशीच पुटपुटणे, तेव्हा त्या भाषेला काय म्हणतात? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. या ठिकाणी प्रश्न काय केले की वायगोस्की यांच्या मते जेव्हा मुले स्वतःचे वर्तन नियंत्रित करण्यासाठी किंवा स्वतःला मार्गदर्शन करण्यासाठी स्वतःशीच मोठ्याने बोलतात, तेव्हा त्या भाषेला काय म्हणतात? तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय बी मध्ये दिले, खाजगी भाषण किंवा स्वगत, याला प्रायव्हेट स्पीच असे आपण या ठिकाणी म्हणत असतो. हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे. ओके, मग आता प्रायव्हेट स्पीच, स्वगत म्हणजे काय ते आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया. बघा मित्रांनो काय दिले. लेव वायगोस्की यांच्या मते मुले जेव्हा स्वतःशीच मोठ्याने संवाद साधतात, तेव्हा ते स्वतःच्या विचार प्रक्रियेला आणि कृतीला दिशा देत असतात. याला त्यांनी प्रायव्हेट स्पीच म्हणजे खाजगी भाषण असे म्हटले आहे. कोणी तर लेव वायगोस्की यांनी म्हटले, त्यांच्या सामाजिक सांस्कृतिक सिद्धांतामध्ये म्हटलेलं आहे. पियाजे यांनी ह्याच वर्तनाला अहम केंद्रित भाषा म्हणजेच इगोसेंट्रिक स्पीच म्हणून कमी लेखले होते, परंतु वायगोस्की यांनी याचे महत्त्व सिद्ध केले आहे. बघा, महत्त्वाचा पॉईंट आहे. स्पष्टीकरणामध्ये जे आपण या ठिकाणी घेतलेले आहे ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचेच असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे. सोबतच आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुमचे सर्व डाऊट या ठिकाणी आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून क्लिअर करत आहोत. ते पण आपण फ्रीमध्ये या ठिकाणी
दररोज व्हिडिओज अपलोड करत आहोत. फक्त आपल्या चॅनलसोबत तुम्हाला जुळून राहायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जातं. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा मित्रांनो, आता समोरचा प्रश्न बघायचा आपल्याला. प्रश्न क्रमांक 16 नंबरचा काय दिलेला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तुमच्या वर्गातील एक विद्यार्थी अध्ययन अक्षम म्हणजे डिस्ग्राफिक आहे. त्याला इतर मुलांच्या तुलनेत खालीलपैकी कोणत्या कामात सर्वाधिक अडचण येईल असा प्रश्न केलेला आहे. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असेल पर्याय सी. विचारांना कागदावर स्पष्ट अक्षरात लिहिण्यात म्हणजे हँडरायटिंग आणि रायटिंगमध्ये त्याला सर्वाधिक अडचण येईल. ओके, मग आता तुमचे जे डाऊट आहे मित्रांनो ते आपण स्पष्टीकरणामध्ये या ठिकाणी दूर करूया. बघा काय दिले की डिस्ग्राफिया म्हणजे लेखन अक्षमता आहे एक विशिष्ट तांत्रिक शास्त्रीय बिघाड आहे ज्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या लेखन क्षमतेवर होतो. अशा बालकांना अक्षरे योग्य आकारात काढणे, ओळीत सरळ लिहिणे आणि हाताच्या लहान स्नायूचा समन्वय साधणे अतिशय कठीण जाते. यामुळे त्यांना हस्ताक्षर क्लिष्ट होते. म्हणजे त्यांची जी आहे हस्ताक्षर हे कसे होते? क्लिष्ट होते, असं आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे. तुमचे जे डाऊट आहे ते मित्रांनो क्लिअर झाले असतील. आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 17 नंबरचा बघा काय दिले. महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. वर्गात नवनवीन उपक्रम राबवताना शिक्षक विद्यार्थ्यांना नेहमी म्हणतात चुका होणे हा गुन्हा नाही, तर यातून नवीन शिकण्याची ती एक संधी आहे. थॉर्नडाईक यांच्या मते कोणत्या नियमाशी हे विधान सामर्थ्य दर्शवते? असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी केलेला आहे. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये दिले. प्रयत्न प्रमाद उपपत्ती म्हणजे ट्रायल अँड इरर थेरी ही लर्निंग थेरी आहे. या ठिकाणी आपल्याला प्रयत्न प्रमाद उपपत्ती ही काय आहे ते आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये बघायचं आहे. बघा मित्रांनो, प्रयत्न प्रमाद उपपत्ती म्हणजे काय? तर एडवर्ड थॉर्नडाईक यांच्या प्रयत्न प्रमाद ट्रायल अँड इरर थेरीनुसार कोणताही सजीव एकाच प्रयत्नात अचूक गोष्ट शिकत नाहीत. चुका म्हणजे इरर करणे हा अध्ययनाचा एक नैसर्गिक आणि अपरिहार्य टप्पा आहे. वारंवार प्रयत्न करून चुका कमी करणे आणि अचूकतेकडे जाणे म्हणजेच खरे शिकणे होय, असे एडवर्ड थॉर्नडाईक यांनी ट्रायल अँड इरर या उपपत्तीमध्ये मांडलेलं आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, महत्त्वाचं पॉईंट आहे. ओके, याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 18 नंबरचा बघा काय दिले. महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न असा केले की किशोरवयीन विद्यार्थ्यांमध्ये ओळख निर्माण करणे विरुद्ध भूमिका संभ्रम म्हणजे आयडेंटिटी वर्सेस रोल कन्फ्युजन हा संघर्ष तीव्र असतो असे कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी सांगितले आहेत? असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलाय. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए मध्ये दिले. एरिक्सन हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, मग आता तुमचे जे डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिले की एरिक्सन यांनी मानवी जीवनाच्या मते मनोसामाजिक विकासाचे 8 टप्पे स्पष्ट केले. किती टप्पे स्पष्ट केले? 8 टप्पे स्पष्ट केले. ओके, यातील 5वा टप्पा हा किशोर अवस्था असतो. या वयात मुलांमध्ये माझी स्वतःची ओळख काय यावरून आंतरिक संघर्ष चालतो, ज्याला एरिक्सन यांनी आयडेंटिटी वर्सेस रोल कन्फ्युजनचा टप्पा म्हटले आहे. हे महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी घेतलेले आहे मित्रांनो. ठीक आहे, तुमचे सर्व डाऊट या ठिकाणी क्लिअर झाले असतील. आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा बघा काय दिले की मूल्यमापन करताना म्हणजे इव्हॅल्युएशन करताना शिक्षकाने रचनावादी म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हिस्ट दृष्टिकोनाचा वापर कसा करावा? मित्रांनो, या प्रश्नाचा अचूक उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये दिले. विद्यार्थ्याला प्रत्यक्ष समस्या सोडवायला देऊन त्याच्या विचार प्रक्रियेचे आणि कृतीचे निरीक्षण करणे हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. तर तुमचे जे डाऊट आहे मित्रांनो ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिले. रचनावाद म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हिझम हा या सिद्धांतावर कार्य करतो की मुले स्वतःच्या सक्रिय अनुभवातून ज्ञान निर्माण करतात. त्यामुळे मूल्यमापन केवळ पाठांतराचे नसावे तर विद्यार्थ्याला प्रत्यक्ष वास्तववादी समस्या सोडवण्याची संधी दिली पाहिजे आणि ती सोडवताना त्याचा विचार प्रक्रियेचे मूल्यमापन केले पाहिजे. हे या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. याच्यानंतर समोरचा प्रश्न क्रमांक 20 नंबरचा बघा काय दिले. महत्त्वाचा प्रश्न आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 नुसार शिक्षकांनी अध्यापनशास्त्र म्हणजे पेडॉलॉजी ठरवताना खालीलपैकी कोणत्या बाबीला सर्वाधिक प्राधान्य दिला पाहिजे असा प्रश्न केला आहे. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये दिले. विद्यार्थ्यांचे अनुभव, शोध घेण्याची वृत्ती आणि त्यांच्यामधील संकल्पनात्मक स्पष्टता हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, आता तुमचे जे डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिले. महत्त्वाचं या ठिकाणी पॉईंट असणार आहे. NEP 2020 नुसार वर्गातील अध्यापन हे घोकमपट्टी किंवा पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता शुद्धक आणि संकल्पनात्मक समज वाढवणारे असावे.
विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अनुभवांना महत्त्व देऊन त्यांच्यामध्ये चिकित्सक वापर सारणी रुजवणे हे नवीन शैक्षणिक धोरणाचे एक उद्दिष्ट आहे. अशा पद्धतीने आपल्याला स्पष्टीकरणामध्ये महत्त्वाचे पॉईंट दिले. लक्षात ठेवा मित्रांनो, या ठिकाणी 20च प्रश्न आपण घेतलेले आहेत. ओके, काही हरकत नाही. याच्यानंतरचे प्रश्न आपण पुढच्या सेशनमध्ये घेऊ. तुम्हाला 20 पैकी किती प्रश्नांचे अचूक उत्तर देता आले ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला त्याची प्रतिक्रियासुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. आणि तुम्हाला दररोज जर अशाच पद्धतीने सखोल विश्लेषणासह शिकायचं असेल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मित्रांनो, दररोज आपण फ्रीमध्ये या ठिकाणी व्हिडिओज अपलोड करत असतो. सखोल विश्लेषणासह व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे. सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मित्रांनो, भेटूया समोरच्या सेशनमध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न घेऊन. आजच्या या सेशनमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.